हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या गुरुवार 18 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये खूप भारी ट्विस्ट आला आहे. म्हणजेच राजेशने ज्या सुवर्ण पादुका चोरल्यात आणि त्या सुवर्ण पादुका त्याने चक्क घरामध्येच लपवल्यात आणि त्याने अशी जागा शोधून काढली ज्यावर कोणालाही संशय येणार नाही. राजेशने ज्या चौरंगावर या सुवर्ण पादुका ठेवल्या होत्या त्याच चौरंगाखाली त्या लपून ठेवल्यात, म्हणजे कोणाला संशय येणार नाही. पण शेवटी आपली अतिप्रचंड हुशार ईश्वरीने ते शोधून काढलंच आणि पुढील एपिसोडमध्ये ईश्वरी ही सगळ्यांसमोर खुलासा करणार आहे की राजेशने या सुवर्ण पादुका चोरल्यात आणि या चौरंगाखाली त्या लपून ठेवल्यात. त्यामुळे राजेशची चांगलीच ठासली आहे. राजेश चांगलाच घाबरलाय आणि ईश्वरी ही पुन्हा एकदा घरच्यांचा विश्वास जिंकणार आहे. परंतु जेव्हा या सुवर्ण पादुका चोरी गेल्या होत्या तेव्हा घरातील सगळ्यांनीच ईश्वरीला दोष दिला. वल्लरी आणि आजीने तर चक्क ईश्वरीला चोर ठरवलं. पण अर्णवने मात्र ईश्वरीची खंबीरपणे साथ दिली आणि या पादुका शोधण्यासाठी ईश्वरीला खूप मदत केली. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. एपिसोडच्या सुरुवातीलाच ईश्वरी या पादुकांजवळ येते तेव्हा तिला जबर धक्काच बसतो, कारण जेथे सुवर्ण पादुका स्थापन केलेल्या असतात तेथे पादुका नसतात. तिच्या हातातून ताट खाली पडतं आणि या आवाजाने घरातील सगळेजण तेथे जमतात आणि सुवर्ण पादुका गायब झाल्यात हे पाहून राजेश सगळ्यात आधी धिंगाणा सुरू करतो. अरे देवा, श्री दत्तगुरूंच्या सुवर्ण पादुका कोठे गायब झाल्यात, कुणी चोरल्यात, अशा कशा चोरल्यात? तर मामी सुद्धा जोरात ओरडते, हे काय झालं माझ्या कर्मा, सुवर्ण पादुका कशा चोरीला गेल्यात? ईश्वरी सुद्धा खूप घाबरते, रडू लागते. मामा अंजली यांनाही मोठा धक्का बसलेला असतो. तर आजी तर डोक्यालाच हात मारून घेते. देवा, हे काय झालं? माझ्या घरातून सुवर्ण पादुका चोरी गेल्या आणि ती खालीच कोसळते. सगळेजण आजीकडे धावतात, आजीला प्यायला पाणी देतात आणि आजीला सावरतात, तिला शांत करतात. ईश्वरी रडत असते तर मामी ही लगेचच ईश्वरीचा हात पकडते आणि तिला मधोमध आणते आणि तिला जाब विचारते, काय ग ईश्वरी, या सुवर्ण पादुका सांभाळण्याची जबाबदारी तुझी होती ना, मग घरातून या सुवर्ण पादुका चोरी गेल्याच कशा? मी तर म्हणते या सुवर्ण पादुका तूच चोरल्यात. हे ऐकून घरातील सगळ्यांना जबर धक्काच बसतो. कोणाचाच विश्वास बसत नाही की ईश्वरीने या सुवर्ण पादुका चोरल्यात आणि वल्लरी चक्क ईश्वरीवरच आरोप लावतीये. ईश्वरीच्या तर पायाखालची जमीनच सरकते. ईश्वरीला काय बोलावं ते कळतच नाही, पण मामीच्या तोंडचा पट्टा सुरूच असतो. ती ईश्वरीवरच आरोप लावते. ईश्वरी, माझा पूर्ण विश्वास आहे, या सुवर्ण पादुका तूच चोरल्या आहेत. तेव्हा राजेश हा साळसूतपणाचा आव आणतो आणि मामीला विचारतो, मामी, तुम्ही एवढ्या विश्वासाने कसं बोलू शकता की ईश्वरीजींनीच या सुवर्ण पादुका चोरल्या आहेत? मामी चिडून म्हणते, जावई बापू, माझा या ईश्वरीवर संशय नाहीये, तर माझा पूर्ण विश्वास आहे की या सुवर्ण पादुका ईश्वरीनेच चोरल्या आहेत. कारण ईश्वरीला 8 लाख रुपयांची गरज होती. तिच्या बाबांचं ऑपरेशन आहे आणि त्या ऑपरेशनसाठी 8 लाख रुपये खर्च येणार आहे. आणि या ईश्वरीची आणि तिच्या आईबाबाची एवढी तर लायकी नाहीये 8 लाख रुपये खर्च करण्याची. म्हणूनच या ईश्वरीने या सुवर्ण पादुका चोरल्या आहेत आणि त्या विकून ती तिच्या बापाचं ऑपरेशन करणार आहे. हे ऐकून ईश्वरीला मोठा धक्काच बसतो. ईश्वरी म्हणते, मामी, तुम्ही हे काय बोलताय? तुमच्याकडे काय पुरावा आहे की मी या सुवर्ण पादुका चोरल्या आहेत? तर मामी सांगते, आहे ना पुरावा, सगळं सांगते. असं म्हणून मामी काल जे काही घडलं ते सगळं सांगते. ईश्वरी ही किचनमध्ये जेव्हा प्रसादाची तयारी करत होती त्याच वेळेस मामी तेथे येते. ईश्वरीला तिच्या आईचा फोन येतो. ईश्वरी आईला म्हणते, आई, तुम्ही सगळे आमच्या घरी नाही का येणार? श्री दत्तगुरूंची पालखी आली आहे, सुवर्ण पादुका आल्या आहेत, त्याचं दर्शन घ्यायला तरी या. पण ईश्वरीची आई तिला सांगते, नाही ईश्वरी, आम्हाला नाही जमणार, कारण आम्ही तुझ्या बाबांना घेऊन हॉस्पिटलमध्ये आलोय. येथे दिल्लीचे डॉक्टर आले आहेत आणि त्यांनी सांगितलंय की तुझ्या बाबांचं ऑपरेशन करण्यासाठी 8 लाख रुपयांची गरज आहे. हे ऐकून ईश्वरीला मोठा धक्काच बसतो आणि ती म्हणते, 8 लाख रुपये, एवढी मोठी रक्कम, एवढे पैसे कसे जमवायचे? खूप अवघड आहे. मामी हे सगळं ऐकत असते तर ईश्वरीची आई तिला सांगते, बाळा, रक्कम खूप मोठी आहे, पण तुझ्या बाबांसाठी आपल्याला ती जमवावीच लागेल. तेव्हा ईश्वरी आईला म्हणते, हो आई, मी सुद्धा प्रयत्न करेल, जेवढे जमतील तेवढे पैसे मी बाबांसाठी नक्कीच जमा करेल. आणि हे सगळं मामीने ऐकलेलं असतं. मामी ईश्वरीला विचारते, खरं खरं सांग, तुला 8 लाख रुपयांची गरज होती की नाही? आणि तू मिडल क्लास, तुझ्या मिडल क्लास डोक्याने हाच विचार केला असेल की या सुवर्ण पादुका आहेत, सोन्याच्या पादुका,
त्या विकायच्या आणि तुझ्या बाबांचं ऑपरेशन करायचं. तुझ्या मनातच हे पाप आलं असेल, हो की नाही? हे ऐकून मामाला आजीला मोठा धक्काच बसतो. तर राजेश सुद्धा विचार करतो, चांगली आयडिया आहे, हा संपूर्ण आरोप ईश्वरीवर लावायचा आणि आपण नामनिराळं व्हायचं. मामीची बडबड सुरूच असते. ती मोठमोठ्याने आरडाओरडा करत असते आणि ईश्वरीवर आरोप लावत असते. ईश्वरी, खरं बोल, खरं सांग, तू चोरल्या ना पादुका? 8 लाख रुपयांची गरज तुला होती की नाही? ईश्वरी ओरडून म्हणते, बस झालं मामी. मामी, माझे असे संस्कार नाहीये. मला 8 लाख रुपयांची गरज होती. माझ्या बाबांच्या ऑपरेशनसाठी 8 लाख रुपये लागणार आहे. पण मी कधीच अशी चोरी करू शकत नाही. माझे संस्कार तसे नाहीयेत की स्वतःची गरज भागवण्यासाठी चोरी करायची. आणि ती अंजलीला विचारते, अंजलीताई, तुम्ही सांगा ना, मी अशी चोरी करू शकते का? तुमचा तरी माझ्यावर विश्वास आहे ना? परंतु मामीची फालतू बडबड सुरूच असते आणि राजेश हा चक्क ईश्वरीवरच आरोप लावतो आणि म्हणतो, ईश्वरीजी, मला हे पटतंय. खरंय, तुम्हीच त्या सुवर्ण पादुका चोरल्या असतील असा माझा विश्वास आहे. कारण तुम्हाला पैशांची गरज होती आणि आजीने ही संपूर्ण जबाबदारी तुमच्यावर सोपवली होती. तुमचंच या पादुकांवर लक्ष होतं आणि जर कुणी पादुका चोरल्या असतील ना, तर त्या तुम्हीच चोरल्या असतील. ईश्वरीला राजेशचा खूप राग येतो. तर मामी चिडून म्हणते, जावई बापू, तुमची सुद्धा मला साथ मिळाली. हळूहळू सगळ्यांचाच विश्वास बसेल आणि या ईश्वरीकडेच पादुका सापडतील. नक्कीच हिनेच सुवर्ण पादुका चोरल्या आहेत असं म्हणून मामी ही आरडाओरडा करत असते. ईश्वरीवर आरोप लावत असते. ईश्वरीला चोर ठरवत असते. परंतु अंजली मात्र ईश्वरीची बाजू घेते आणि मामीला म्हणते, मामी, ईश्वरीचा देवावर खूप विश्वास आहे. ती असं कधीच करू शकत नाही. तू तिच्यावर असे आरोप लावू नको. परंतु मामी अंजलीला सुद्धा गप्प बसवते आणि आरडाओरडा सुरूच ठेवते. मैत्रिणींनो, एकूणच हा सीन खूप दुःखद आहे. कारण या संपूर्ण घरामध्ये सगळेच होते आणि फक्त ईश्वरीवर आरोप लावणं हे किती चुकीचं आहे. मान्य आहे की आजीनेच या सुवर्ण पादुकांची जबाबदारी ईश्वरीवर दिली होती. पण याचा अर्थ असा होत नाही की ईश्वरीने 24 तास डोळ्यात तेल घालून या सुवर्ण पादुकांकडे लक्ष देत बसायचं. ती आपल्या रूममध्ये गेली, रात्रभर झोपली, तेव्हा दुसरं कुणी सुद्धा हे पादुका चोरू शकतं. पण ईश्वरीवरच आरोप लावणं आणि तिला चोर ठरवणं हे खूप चुकीचं वाटलं आणि या सीनमध्ये खूपच वाईट वाटतं. मामीच्या तोंडचा पट्टा सुरूच असतो. ती तिच्या तोंडातून गरळ ओकतच असते. ईश्वरीला वाईट साईड बोलत असते, चोर ठरवत असते. मामा तिच्यावर जोरात ओरडतो, बस झालं वल्लरी, तोंड बंद कर तुझं. ईश्वरी असं कधीच करू शकत नाही. ती या सुवर्ण पादुका कधीच चोरू शकत नाही. तर मामी म्हणते, ओ तुम्ही गप्प बसा, तुम्हाला काय कळतं? तुमच्या डोळ्यावरती या दोघांच्या प्रेमाची पट्टी बांधली ना, तुम्हाला काय कळणार की तिनेच चोरी केली आहे? मी ठणकावून सांगते, ईश्वरीनेच ही चोरी केली आहे. त्याच वेळेस अर्णव तेथे येतो आणि जोरात ओरडतो, स्टॉप इट. अर्णवला पाहून मामीची चांगलीच घाबरते आणि अर्णव रागारागाने जिन्यावरून खाली उतरतो. तो ईश्वरी जवळ येतो. ईश्वरीच्या डोळ्यात पाणी असतं. ती अर्णवकडे अगतिक नजरेने पाहते. अर्णव हा मामीला ठणकावून विचारतो, मामी, तुझी हिंमत कशी झाली ईश्वरीवर माझ्या बायकोवर आरोप लावण्याची? माझी बायको निर्दोष आहे. ती कधी असा चोरी करण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. आणि तू माझ्या बायकोला मिडल क्लास म्हणून हिणवलंस ना. माझी बायको जरी मिडल क्लास असली ना, तरी मनाने ती तुमच्या सगळ्यांपेक्षा जास्त श्रीमंत आहे. तिच्या एवढी श्रीमंती या घरात कोणाकडेच नाहीये. त्यामुळे माझा ठाम विश्वास आहे, ईश्वरी असं कधीच करू शकत नाही. अर्णवचा हा रुद्रावतार पाहून मामी चांगलीच टरकते. अर्णवसमोर एक शब्द बोलण्याची सुद्धा तिची हिंमत होत नाही आणि ती गप्प बसते. अर्णव मामीला म्हणतो, यानंतर माझ्या बायकोवर असे आरोप नाही लावायचे आणि जर माझ्या बायकोने ही चोरी केली आहे असे एक नाही, लाख पुरावे जरी तू दिले ना, तरी मी त्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही. माझी ईश्वरी कधीच चोरी करू शकत नाही आणि श्री दत्तगुरूंच्या पालखीच्या सुवर्ण पादुका चोरण्याचा विचार तर ती स्वप्नात सुद्धा करू शकत नाही. हे ऐकून ईश्वरीला खूप बरं वाटतं की अर्णवचा आपल्यावर किती विश्वास आहे. आपला नवरा आपल्यासाठी मामीशी भांडतोय. तेव्हा आकाश म्हणतो, हो आई, माझा सुद्धा वहिनीवर पूर्ण विश्वास आहे. ती कधीच असं काही करू शकत नाही. त्यामुळे राजेश खूप चिडतो. मामी सुद्धा खूप चिडते. तर आजी ही अर्णववर चिडून म्हणते, मग चिंटू, सुवर्ण पादुका नाहीये ना, त्या जर येथे नाहीये याचा अर्थ कुणीतरी चोरल्यात. मग त्या कुणी चोरल्यात याचा शोध तर घ्यावा लागेल ना. तेव्हा अर्णव हा आजीजवळ येतो. आजी ही रडत असते. अर्णव हा आजीला पूर्ण विश्वास देतो. आजी, तू मला थोडा वेळ दे, मी त्या सुवर्ण पादुका शोधून आणणार
आणि कोणत्याही परिस्थितीत स्वामी महाराज येण्याआधी त्या येथे असतील. फक्त सुवर्ण पादुकाच नाही तर जो कुणी खरा चोर आहे त्या चोराला सुद्धा मी तुझ्या समोर उभा करणार. हे ऐकून राजेशच्या पायाखालची जमीनच सरकते. आता आपलं काही खरं नाही. त्यामुळे तो खूप घाबरलेला असतो. तेवढ्यात आजीला कोणाचा तरी फोन येतो. आजी फोन उचलते आणि बोलते तर तिला मोठा धक्काच बसतो. तिच्या हातातून फोनच खाली पडतो. अर्णव विचारतो, काय झालं आजी? तर आजी म्हणते, स्वामी महाराज फक्त 2 तासात येथे पोहोचणार आहे आणि जर सुवर्ण पादुकाच येथे नसतील तर स्वामी महाराजांच्या उपस्थितीमध्ये आपण अभिषेक कसा करायचा? आता आपल्यावर खूप मोठं संकट आलंय. मी हे सगळं नाही सहन करू शकत. ईश्वरी ही आजीला म्हणते, आजी तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला वचन देते, स्वामी महाराज घरी येण्याच्या आधी मी त्या सुवर्ण पादुका शोधून काढणारच. सुवर्ण पादुका 2 तासाच्या आत सापडतील. आजी ईश्वरीवर ओढून म्हणते, तू तर गप्पच बस. या सगळ्याची जबाबदारी मी तुझ्यावर सोपवली होती. सुवर्ण पादुकांचं रक्षण करायचं, लक्ष द्यायचं. तू तुझी जबाबदारी नीट नाही पार पाडली म्हणून हे सगळं घडलंय. मला तर तुझ्याशी बोलायचंच नाहीये. ईश्वरी खूप दुःखी होते. तर अर्णव हा ईश्वरीला आणि आजीला समजावून सांगतो, तुम्ही काळजी करू नका. सुवर्ण पादुका लवकरच सापडतील. आणि अर्णव हा राजेशला म्हणतो, जिजू तुम्ही ताईबरोबर जा आणि आजीला रूममध्ये घेऊन जा. तिला शांत करा. ती खूप टेन्शनमध्ये आहे. राजेश आणि अंजली आजीला रूममध्ये घेऊन जातात. तर अर्णव, आकाश, मामा या सगळ्यांना सांगतो, आपल्याला वेळ खूप कमी आहे. संपूर्ण घरभर आत्ताच्या आत्ता पादुका शोधायला जा. आकाश आणि मामा निघून जातात. तर ईश्वरीला अर्णव म्हणतो, चल आपण सगळ्यात आधी आपल्या रूममध्ये शोधूया. तर मामी ओढून म्हणते, वा रे वा अर्णव, स्वतःच्या बायकोच्या चुकीवर पांघरून घालण्यासाठी काय भारी आयडिया केली आहे. याचा अर्थ तुला माहिती आहे की ईश्वरीने सुवर्ण पादुका चोरल्यात. त्यामुळे तू सगळ्यात आधी स्वतःच्याच रूममध्ये शोधतोय. म्हणजे आम्ही सगळे येथे नसल्यावर तू त्या पादुका शोधून आणशील आणि ईश्वरी ही नामानिराळी होईल. त्यामुळे ईश्वरी आणि अर्णव खूप चिडतात. ईश्वरी मामीला ठणकावून सांगते, मामी तुमचा माझ्यावर संशय ना, मग चला तुम्ही माझ्या रूममध्ये शोधा, मी दुसरीकडे शोधते. मामी चिडून म्हणते, ते तर मी शोधणारच आहे, तुम्हाला सांगायची गरज नाहीये. मामी ही रागारागाने अर्णव आणि ईश्वरीच्या रूममध्ये जाते. ईश्वरी खूप दुःखी होते. अर्णव तिला समजावून सांगतो, आता या सगळ्यांचा विचार करण्याची वेळ नाहीये, चल तू माझ्याबरोबर. आणि तो ईश्वरीला राजेशच्या रूममध्ये घेऊन जातो. तर इकडे आजी खूप दुःखी असते. हे काय घडलं म्हणून रडत असते. अंजली आणि राजेश तिला शांत करतात. राजेश हा विचार करतो, आता घरातील सगळेजण सुवर्ण पादुका शोधत असतील. त्यांना सापडण्याच्या आधी त्या पादुका मला घराबाहेर न्यायला हव्या असा विचार करून तो अंजलीला म्हणतो, अंजली मला महत्त्वाचा फोन येतोय. आणि तो आजीच्या रूम बाहेर पडतो. पण आजी खूप दुःखी असते आणि रडत असते. तर इकडे ईश्वरी आणि अर्णव राजेश आणि अंजलीच्या रूममध्ये येतात आणि शोधाशोध करू लागतात. ईश्वरी अर्णवला म्हणते, माझा पूर्ण विश्वास आहे त्या सुवर्ण पादुका राजेशने चोरल्या असतील. तर अर्णव म्हणतो, माझा सुद्धा पूर्ण विश्वास आहे, चल आपण शोधूया. आणि ते रूममध्ये सगळीकडे शोधाशोध करत असतात. राजेश हॉलमध्ये येतो आणि विचार करतो, अर्णव आणि ईश्वरी मला माहिती आहे तुम्ही दोघे माझ्या रूममध्ये सुवर्ण पादुका शोधत असाल, पण चोरलेली वस्तू कोठे लपवायची याची ट्रेनिंग मला लहानपणापासून मिळाली आहे. कोणालाच कधी संशय येणार नाही ना अशा ठिकाणी त्या लपवायच्या असतात हे मला माहिती आहे. आणि राजेशला आठवतं, जेव्हा पहाटे त्याने या सुवर्ण पादुका चोरल्या होत्या तेव्हा त्याने चक्क दुसरीकडे कोठेच न ठेवता या सुवर्ण पादुका त्याच चौरंगाखाली लपवून ठेवल्या होत्या, ज्या चौरंगावर या सुवर्ण पादुका ठेवलेल्या होत्या, स्थापन केल्या होत्या. म्हणजे कुणीच असा विचार सुद्धा करू शकत नाही की जेथून सुवर्ण पादुका चोरी गेल्यात तेथेच त्या कुणीतरी लपवल्या असतील. आणि राजेश हा सगळं आठवून चांगलाच खुश होतो. तर इकडे ईश्वरी आणि अर्णव हे राजेशच्या रूममध्ये या सुवर्ण पादुका शोधत असतात. संपूर्ण रूम ते अस्ताव्यस्त करतात, पण त्यांना या सुवर्ण पादुका कोठेच सापडत नाही. त्यामुळे या दोघांनाही टेन्शन येतं. तर हा राजेश या चौरंगाखाली असलेल्या सुवर्ण पादुका पाहत असतो आणि विचार करतो, अर्णव आणि ईश्वरी तुम्ही दोघे किती हुशार असला ना, पण तुमच्याकडे माझ्यासारखं चोराचा भेजा नाहीये. आणि माझं डोकं जे विचार करू शकतं ना ते तुमचा मेंदू कधीच विचार करू शकत नाही. शोधा शोधा, माझ्या रूममध्ये किती शोधायचं ते शोधा, पण तुम्हाला आयुष्यभर कधीच त्या पादुका सापडणार नाही असा विचार करून राजेश खूप खुश होतो. तर ईश्वरी आणि अर्णव खूप टेन्शनमध्ये येतात. राजेश आणि अंजलीच्या रूममध्ये त्यांना पादुका सापडत नाही. आता काय करायचं हाच प्रश्न या दोघांना पडतो आणि दोघेही त्या रूमच्या बाहेर पडतात. तर इकडे मामी ईश्वरी आणि अर्णवच्या रूममध्ये आलेली असते.
ती ईश्वरीचं संपूर्ण कपाट खाली करते. संपूर्ण रूममध्ये ती या पादुका शोधत असते, पण तिला काही पादुका सापडत नाही. मग कपाट असो, ड्रॉवर असो, बेड असो, सगळीकडे ती खूप शोधत असते. काही करून या पादुका रूममध्ये सापडायला हव्या, म्हणजे ईश्वरीला आपल्याला घराबाहेर काढता येईल असा तिचा प्लॅन असतो. परंतु मामीला काही या पादुका सापडत नाही. तिचा खूप जळफळाट होत असतो, खूप तडफडाट होत असतो की काही करून मला या पादुका शोधायलाच हव्या. माझा पूर्ण विश्वास आहे ईश्वरीनेच या पादुका चोरल्या असतील. पण पादुका न सापडल्यामुळे ती खूप चिडते. तर इकडे राजेश आता लवकरात लवकर या पादुका घेऊन पसार व्हायला हवं असा विचार करून या चौरंगाखाली असलेल्या पादुका वाकून पाहतो आणि पादुका तेथेच एका लाल कपड्यामध्ये गुंडाळून ठेवलेल्या असतात. या पादुका पाहून राजेश खूप खुश होतो आणि तो या पादुका घेणार, चोरून तेथून पसार होणार. त्याच वेळेस ईश्वरी आणि अर्णव तेथे येतात. राजेशला हे समजतं आणि राजेश लगेचच उभा राहून फोनवर बोलण्याचं नाटक करू लागतो. ईश्वरी आणि अर्णव त्याला पाहतात. ईश्वरीला संशय येतो की हा नालायक माणूस तेथे चौरंगाजवळ काय करतोय. तर राजेश हा फोनवर बोलण्याचं नाटक करून तेथून निघून जातो. अर्णव ईश्वरीला म्हणतो, चल मी किचनमध्ये शोधतो, तू ड्रॉइंग रूममध्ये शोध. ईश्वरी ही तेथेच थांबते. तिला संशय येतो की राजेशने नक्कीच या पादुका चोरल्या असतील आणि ती या चौरंगाजवळ येते आणि चौरंगाच्या खाली ती वाकून पाहणार. एवढ्यात तिला वाटतं, जाऊ दे, एवढा टाइमपास करून काही फायदा नाहीये, वेळ खूप कमी आहे, लवकरात लवकर सुवर्ण पादुका शोधायला हव्या असा विचार करून ती किचनमध्ये येते. अर्णव सुद्धा किचनमध्ये असतो. हे दोघेही किचनची सुद्धा उलथापालथ करतात, सगळीकडे शोधत असतात, पण त्यांना किचनमध्ये सुद्धा सुवर्ण पादुका सापडत नाही. या सुवर्ण पादुका राजेशने कोठे लपवल्या असतील हाच विचार हे दोघे करत असतात. तर इकडे आजी मात्र खूप दुःखी असते, रडत असते. अंजली तिला समजावून सांगते, आजी सुवर्ण पादुका सापडतील, तू काळजी करू नको आणि ईश्वरीवर तर संशय धरूच नको. ईश्वरी असं कधीच करू शकत नाही. आजी चिडून म्हणते, त्या मुलीची बाजू तू माझ्यासमोर घेऊ नको. आजीला आठवतं की वल्लरीने ईश्वरीवरच आरोप लावला होता, या सुवर्ण पादुका ईश्वरीने चोरल्या आहेत. त्यामुळे आजी म्हणते, मला ईश्वरीबद्दल काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. त्या मुलीवर मी जबाबदारी सोपवली, ही माझी सगळ्यात मोठी चूक होती. जर मी तिच्यावर जबाबदारी सोपवली नसती ना, तर हे घडलंच नसतं. आता थोड्याच वेळात स्वामी महाराज येतील, त्यांना आपण काय तोंड दाखवायचं? सुवर्ण पादुका चोरीला गेल्या हे कोणत्या तोंडाने सांगायचं, असं आजी ओरडून म्हणते. त्यामुळे अंजलीला सुद्धा खूप टेन्शन येतं, या सुवर्ण पादुका कोणी चोरल्या असतील आणि त्या कशा सापडतील. तर इकडे राजेश हा घराबाहेर असतो आणि विचार करतो, थोडा उशीर झाला, नाहीतर त्या सुवर्ण पादुका गायब करून आत्तापर्यंत मी सुद्धा गायब झालो असतो. माझं सगळं टेन्शन मिटलं असतं. पण ते अर्णव आणि ईश्वरी त्याच वेळेस तेथे कलमडले. तेवढ्यात अर्णव घराच्या बाहेर येतो. राजेश त्याला पाहतो आणि शिट्टी वाजून त्याला जवळ बोलवतो आणि म्हणतो, ए चिंटुकल्या, इकडे ये. अर्णवला खूप राग येतो. तो राजेशच्या जवळ येतो आणि त्याची गचंडी पकडतो. राजेश सुद्धा चिडतो आणि चक्क अर्णवचा गालगुच्चा घेतो आणि विचारतो, काय रे चिंटुकल्या, सापडल्या का सुवर्ण पादुका? तर अर्णव चिडून म्हणतो, मला माहिती आहे नालायक माणसा, त्या सुवर्ण पादुका तूच चोरल्या आहेत. तर राजेश म्हणतो, सही जवाब. किती हुशार आहेस तू चिंटुकल्या, तुला बरोबर कळलं की त्या सुवर्ण पादुका मीच चोरल्यात. हो, मीच चोरल्यात आणि घरातच लपवल्यात. तुझ्यात हिंमत असेल ना तर शोधून काढ. अर्णवला खूप राग येतो. त्याच वेळेस ईश्वरी तेथे येते. राजेश म्हणतो, अरे वा, ईश्वरीजी सुद्धा आल्या. ईश्वरीजी, मी तुमच्या चिंटूला तेच सांगत होतो की त्या सुवर्ण पादुका मीच चोरल्या आहेत आणि घरातच लपवून ठेवल्या आहेत. चला, तुम्हाला दोघांना चॅलेंज देतो, त्या सुवर्ण पादुका शोधून दाखवा. कमीत कमी मी कोठे लपवल्या ते तरी शोधून दाखवा. सुवर्ण पादुका तुमच्या. हे ऐकून ईश्वरी आणि अर्णवला खूप राग येतो. राजेशमध्ये मात्र वेगळाच ओव्हर कॉन्फिडन्स असतो. ज्या ठिकाणी मी सुवर्ण पादुका लपवून ठेवल्यात त्या ठिकाणी त्या कोणालाही सापडू शकत नाही. अर्णव आणि ईश्वरी स्वप्नात सुद्धा असा विचार करू शकत नाही की मी सुवर्ण पादुका त्याच चौरंगाखाली लपवून ठेवल्यात. असा ओव्हर कॉन्फिडन्स राजेशला असतो आणि तो या दोघांना चॅलेंज देत असतो. त्यामुळे ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही त्याच्यावर खूप चिडतात, रागारागाने पाहत असतात. मैत्रिणींनो, खरंच तू ही रे माझा मित्वा या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. ईश्वरीवर जो चोरीचा आरोप लागला त्यामुळे तर सगळ्यांनाच वाईट वाटलं, पण एकूणच या सुवर्ण पादुका चोरी गेल्यानंतर घरामध्ये जो सस्पेन्स, जो थ्रिल तयार झालाय तो पाहायला मजा आली. कारण सगळेजण या सुवर्ण पादुका शोधताय आणि ईश्वरी आणि अर्णव
नक्कीच या सुवर्णपादुका शोधून काढतील एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोडमध्ये काय घडणार आहे? तर मैत्रिणींनो, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की स्वामी महाराज खूप थोड्या वेळात अर्णवच्या घरी पोहोचणार असतील. तेव्हा आजी ही ईश्वरीला जाब विचारेल की तू तर मला वचन दिलं होतं स्वामी महाराज येण्याआधी त्या सुवर्ण पादुका सापडून दाखवशील. स्वामी महाराज येत आहे, पण सुवर्ण पादुका अजून सापडलेल्या नाहीये. कोठे सुवर्ण पादुका? काय झालं तुझ्या वचनाचं? तेव्हा ईश्वरी ही आजीला म्हणेल, आजी मी तुम्हाला वचन दिलं होतं आणि ते वचन मी पूर्ण करणार आहे. असं म्हणून ईश्वरी चक्क या चौरंगासमोर येईल. त्यामुळे राजेशच्या पायाखालची जमीनच सरकणार. राजेशला वाटेल झालं आता कल्याण. या ईश्वरीला कळलं की काय मी या चौरंगाखालीच सुवर्ण पादुका लपवल्यात. त्यामुळे तो खूप घाबरणार. तर मामी सुद्धा विचार करेल ईश्वरीने या सुवर्ण पादुका शोधल्या की काय, तिच्यावरचा आरोप खोटा ठरणार की काय, आणि ईश्वरी या चौरंगावर ठेवलेला ताट बाजूला करणार. मग ईश्वरीला समजलंय की नाही की राजेशने या सुवर्ण पादुका चौरंगाखालीच लपून ठेवल्यात, हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेल. पण आता ही मालिका पाहायला खूप मजा येते एवढं मात्र नक्की. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट, नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.